अनेक विषयावर त्या भेटीमध्ये चर्चा होतच असतात, परंतु त्याला आजच्या भेटीला फार काही राजकीय स्वरूप नव्हतं, तर जुन्या आठवणी बाळासाहेबापासूनच्या त्यावेळचे किस्से आठवणी यावर बरीच चर्चा झाली. कारण मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक आणि मातोश्रीवर त्यावेळेस अनेक वेळा मी आलेलो. अशा परिस्थितीमध्ये मग कोकणापासून तर गडचिरोलीपर्यंत आणि 1990च्या दशकात झालेल्या निवडणुका, 95मध्ये झालेल्या निवडणुका, ती 90मध्ये झालेली युती, त्यावेळची भाजपची स्थिती, म्हणजे ती पण चर्चा झाली. त्यावेळेस पहिल्यांदा युती झाली त्यावेळेस या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांना बसायला खुर्ची पण लोक देत नव्हते. त्यावेळेस ते बाळासाहेबांची पुण्य आहे की त्यांना ती खुर्ची मिळायला सुरुवात झाली. ही अशी सगळी चर्चा त्यावेळेस झाली. आणि मग नंतर एकूण राजकारणामध्ये आत्ताच्या सगळ्या प्रेझेंट परिस्थितीमध्ये आणि आघाडी इंडियाची बैठक इथपर्यंत या चर्चेचा सुरू होता. इंडियाच्या बैठकीच्या संदर्भातही आम्ही पुढचं प्लॅन कसं असेल, कोण कोण मुख्य नेत्यांना रिसीव्ह करणारे कोण असणार, काय करणार, आणि त्यांना पोहोचवण्याचं त्यांची व्यवस्था, पुन्हा त्यांना विमानतळापर्यंत प्रोटोकॉलनुसार पोहोचवणं, आणि विरोधी पक्षनेता म्हणून या सगळ्या VIPची एकूण सुरक्षा ही सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. मग त्यावर चर्चा झाली की यांच्या सुरक्षेचं काय, तर पुढच्या आठवड्यामध्ये या सुरक्षेच्या संदर्भामध्ये शासनाच्या अधिकाऱ्याबरोबर किंवा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याबरोबर ती चर्चा होईल. आणि कारण हे सगळे VVIP आहेत, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे प्रमुख सगळे नेते आहेत, तर ही सगळी अशी चर्चा या भेटीच्या निमित्तानं झाली. सर, राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेवर 2-3 दिवसात आता निर्णय घेईल असं एक वक्तव्य केलेलं आहे. कसं पाहता ते? मागच्या अनेक दिवस झाले. हे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आदेशाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे फाइंड आउट केलं आहे त्याप्रमाणे त्यांचं हे निलंबन फायनल आहे. परंतु आता अध्यक्षांच्या निर्णयाच्या संदर्भात मी काही सांगणं, ते कुठला निर्णय घेतील, कसं राहील, निर्णया अगोदर बोलणं हे उचित होणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की की तो निर्णय कुठलाही असेल तरी त्याला चॅलेंज होणारच आहे. मग ते 16 आमदारांचं अपात्र झालं तरी ते पुढे जातील, नाही केलं तरी ते पुढे जाणार आहे सर्वोच्च न्यायालयात, पुन्हा हे दाद मागली जाणार आहे. त्यामुळे आपण वेट अँड वॉचची भूमिका ठेवू. आज जाणार पण उद्या जाणार, 16 जाणार म्हणजे जाणार, ते पण आजचं मरण उद्यावर एवढंच त्यामध्ये फार तर म्हणता येईल. मी अध्यक्षाच्या निर्णयावर बोलणार नाही. सर, 31 तारखेचा जे काही इंडियाची बैठक होणार आहे त्या संदर्भात काल नाना पटोले पण आले होते, आज तुम्ही आलेला आहात. कशा प्रकारे तयारी नियोजन करणार आहेत आणि राहुल गांधी यांचं खूप जंगी स्वागत करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलं जातं, कारण मुंबईत पहिल्यांदा येतात. नाही, राहुल गांधीला घाबरून देशाच्या पंतप्रधानांनी, भारतीय जनता पक्षाने त्यांना बेघर केलं, खासदारकी काढून घेतली. हे सगळं काही लोकांच्या देशातील पुढे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली त्यांचा. ते या पार्श्वभूमीवर या नेत्याचं पहिल्यांदा आगमन होत आहे मुंबईमध्ये, तर आमच्या या नेत्याचं प्रचंड असं स्वागत केलं पाहिजे. जल्लोष, खरं तर आनंदाचा दिवस आहे, आनंद म्हणून आम्ही तो साजरा केला पाहिजे. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवनला त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आम्ही केलेली आहे. आणि मला वाटतं की त्यांच्याबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे आमचे नेते आता सगळे आहेत, ते पण उपस्थित राहणार आहेत. पण महाराष्ट्रातीपेक्षा महाराष्ट्राचं म्हणून आपण नाही, पण देशातील जनतेला या निर्णयामुळं खूप मोठा आधार आणि दिलासा मिळाला. त्यांना आपण आता पाहिलं की पार्लमेंटमध्ये राहुल गांधीजींच्या भाषणाला किती लाईक मिळालेत आणि मोदीजींच्या भाषणाला किती मिळालेत, यावरून या देशात आता लोकप्रिय कोण आहे आणि कोण ठरत आहेत. लोकांचा विश्वास हा आता राहुल गांधींच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि तो दिसतो आहे. सर, महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा आनंदाचा शिदा वाटण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. गौरी गणपतीच्या वेळेस हा देण्यात येणार आहे. दिवाळीचा प्रयत्न होता, त्यानंतर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळी हा प्रयत्न केला होता.
पण तो सर्वांपर्यंत पोहोचत नाही असं एकंदरीत चित्र नाही हे सगळं बोगसबाजी आहे. ठरलेल्या 4 लोकांचा पोट भरण्यासाठी मंत्र्यासह त्या खात्याच्या हा उचललेला नवीन धंदा आहे. याची चिरफाड आम्ही करू. केवळ ते मार्केटिंग फेडरेशनचा काम त्यांना द्यायचं. त्यांनी ठरलेल्या 2-3 लोकांना हे 500-700 कोटी रुपयाचं काम द्यायचं. 100 रुपयाचा शिदा म्हणून गरिबाला दाखवायचं आणि शासनाची तिजोरी लुटायचं. हा धंदा इथे आहे. हे आनंदाचा शिदा आनंद त्यांना देणारा नाही आहे का 1 किलोनी डाळीने 1 किलो साखरेने 1 किलो तेलाने जीवनात आनंद येतो काय. त्याला 1400 रुपयाचा सिलेंडरवर 500 रुपये सबसिडी दिली असती तर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आला असता. ते करणं नाही. आणि वाढलेले तेलाचे दर आहेत. वाढलेले सगळे जीवनावश्यक वस्तूंचे दर आहेत. डिझेल वाढलेत, पेट्रोल वाढलेत. हे सगळं लुटायचं आणि आनंदाचा शिदा मंत्र्यांच्या आनंदासाठी आहे, सरकारच्या आनंदासाठी आहे. ते आनंद पैशाने लुटण्याचा आनंद जो त्यांना मिळणार आहे तो आनंद हा म्हणून त्यांना दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः आनंद घेण्यात धन्यता आहे म्हणून ते करतायत. सर, लोकसभेच्या आढावा बैठक प्रत्येक पक्षाकडून सुरू झालेल्या आहेत, पण मुंबईतील ज्या 2 जागा आहेत म्हणजेच उत्तर दक्षिण मुंबईचा भाग असेल आणि पश्चिम मध्य मुंबईचा भाग असेल तिथे शिवसेनेचे 2 खासदार होते जे आता शिंदे गटात गेलेले आहेत आणि याआधी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात ही लढत असायची. आज सरळ लढत होती. मग यावेळेस काँग्रेसकडून त्या जागेसाठी काही आग्रह असणार आहे का? नाही, या अजून त्या संदर्भातल्या चर्चाच नाही. चर्चा ज्यावेळेस होईल आणि चर्चा राज्यस्तरावर होईल, चर्चा राष्ट्रीय स्तरावर होईल, हायकमांडच्या पुढे ह्या सगळा विषय येईल. पण आज तरी लोकसभा जागा सीट शेअरिंगच्या संदर्भात वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. आणि त्यामुळं आता जागा कोणाला घेणार, कोण लढणार याला काही प्रश्न नाही. विधान परिषदेत लीडर ऑफ अपोजिशनमध्ये काँग्रेसचं लक्ष आहे का असं ते शिवसेनेकडे राहणार? विधान परिषदेत लीडर ऑफ अपोजिशन संख्या काँग्रेसची जास्त आहे. नाही, ते सगळे आम्ही इंडियामध्ये आहोत आणि 3ही पक्षाचे प्रमुख मंडळी आहेत. त्यावर चर्चा होईल. आज तरी तसा विषय माझ्या पुढे किंवा आम्ही कुठलाही चर्चेला घेतला नाही आणि तो आता चर्चेसाठी सुद्धा तो विषय आलेला नाही. सर, हिंदी में जाना चाहेंगे. आज उद्धव ठाकरे से आपकी क्या आगामी इंडिया की जो बैठक है उसके संदर्भ में भी कुछ प्लान ऑफ एक्शन तय किया गया? कल नाना पटोले यहाँ पर आए थे, उनसे मुलाकात की थी. नहीं, मैं लीडर ऑफ अपोजिशन के नाते पहली बार माननीय उद्धव जी से मिला और ये तो पहले हमारी सदिच्छा भेंट थी, पहली मुलाकात थी LOP बनने के बाद. और स्वाभाविक है कि जब हम 2 राजनेता मिलते हैं तो उसमें राजनीति पे चर्चा होती है. महाराष्ट्र के जो विद्यमान सरकार है उसके बारे में चर्चा होती है किस ढंग से चल रहा है. इसी के साथ मैं LOP होने के नाते जो VIP यहाँ इंडिया की मीटिंग के लिए, बैठक के लिए आ रहे, उनकी सुरक्षा को लेकर भी चर्चा वहाँ हुई. मैंने गवर्नमेंट को, सरकार को एक लेटर दिया हूँ. इनके सुरक्षा के लिए पर्याप्त सुरक्षा इनके लिए प्रोवाइड दिया जाए और इसकी बैठक भी नेक्स्ट वीक में CM के साथ में हम करने वाले हैं. तीनों पार्टी के कुछ नेता उनसे मिलेंगे और ये कार्यक्रम जो है तो ये कार्यक्रम मुंबई में एक अच्छी तरह से ये कार्यक्रम पूरा हो. आने वाले VIP जो है बड़े बड़े नेता है उनकी व्यवस्था के बारे में भी चर्चा हो गई और उनको लाने से लेकर तो फिर एयरपोर्ट तक छोड़ने तक और किस किस पार्टी की क्या क्या जिम्मेदारी किस नेता की होगी इस बारे में भी हमने थोड़ी चर्चा की. राहुल गांधी मुंबई में पहली बार आने वाले हैं. उनकी संसद सदस्यता जब रद्द हो गई थी उसके बाद आप सुना? नहीं, देखिए, राहुल गांधी से डरकर ये देश की सरकार बहुत डरती है. वो एक दहशत जो होती है वैसी दहशत राहुल गांधी के नाम से इस सरकार के दिमाग में है और इसीलिए उनको बेघर करने की कोशिश की. उनका पार्लियामेंट का सदस्यत्व रद्द करने की बात होगी और की गई. ये उनका सदस्य छीना गया. ये सब कुछ बातें आपके सामने हैं. माननीय सर्वोच्च न्यायालय ने उनको फिर से ये बहाल किया और वो होने के बाद, निर्णय के बाद राहुल जी मुंबई में आ रहे और वो मुंबई में आने के बाद में उनका बड़े जोर से स्वागत करना ये हमने तय किया है, कांग्रेस ने तय किया है और जल्लोष से होगा. क्योंकि राहुल जी ने जिस ढंग से पार्लियामेंट में इस देश के लोगों का आवाज़ उठाया, आवाज़ रखा और आज पूरा देश उनके तरफ
ये राजनीति, हुकुमशाही राजनीति के जो दबंगशाही राजनीति है उसके खिलाफ में लड़ने वाला एक योद्धा के रूप में उनके तरफ देखा जा रहा है। तो हमें इसका गर्व है और हम जल्लोष से उनका स्वागत करेंगे। सर, विधानसभा अध्यक्ष ने कहा है कि 16 आमदारों का जो निलंबन है उसके ऊपर आते 2-3 दिन में हम जो है वो निर्णय दें। अभी ठीक है, इतना तो टाइम तारीख पे तारीख तो बढ़ती गई, पर अभी 2-3 दिन में अगर वो निर्णय की बात करते हैं तो हम उनका स्वागत करेंगे। और बात यह है कि स्वागत करते वक्त वो निर्णय क्या आएगा, निर्णय कुछ भी आए तो दोनों पार्टियां अगर इनके फेवर में आए तो वो भी जाना है। पर एक सीधी बात ऐसी कि सुप्रीम कोर्ट ने जो अपने निकाल में जिस बातों को लेकर ये इनके तरफ ये मामला सौंपा है, ये इनके तरफ भेजा है, तो इससे मुझे पूरा विश्वास है ये 16 एमएलए को घर जाना तय है, आज नहीं तो कल, पर जाना ही पड़ेगा ऐसा मुझे लगता है। सर, एनसीपी में फूट पड़ने के बाद शरद पवार ने पूरे महाराष्ट्र का दौरा करना शुरू किया। अब अजित पवार ने अपने सारे मंत्रियों को सड़क पर उतारना शुरू कर दिया है, महाराष्ट्र के सारे जिलों में दौरा करने के लिए कह दिया है। आप इसे किस तरह से देखते हैं? क्या शरद पवार से अजित पवार की टीम डर गई है या फिर कोई और इसमें? नहीं, बात सीधी है। हर कोई अपने अपने खुद के लिए लड़ने का प्रयास करता है। ये जो आमदार अब रास्ते पर उतारने की आया, आमदार घूमेंगे, मंत्री जाएंगे, इस मंत्री को कौन साथ देने वाले? आम जनता में ये जो निर्णय हुआ है पक्ष तोड़फोड़ करने का, उसके खिलाफ में जनता में आक्रोश है। ये अगर रास्ते पर उतरेंगे तो लोग रास्ते पर से भी भगाएंगे। ये माहौल पूरे महाराष्ट्र में, तो ये घूम के क्या फायदा है? केवल सत्ता की गाड़ी लेकर और मंत्री पद की कुर्सी पे बैठ के ये जनता के दिल में नहीं उतर सकते। जनता के दिल में उतरने के लिए जनता की आवाज़, जनता ने जो जिस विश्वास के साथ इन लोगों को चुना है वो उनके साथ में इन्होंने विश्वासघात किया है, तो जनता ऐसे छोड़ेगी नहीं। तुम रास्ते पर भी लोग उनको निपटाएंगे, ऐसा मुझे लगता है।